नमस्कार मिस्टर अँड मिसेस नेहा अभी आपल्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही आलो आहोत बर्थडे पार्टीला। 60वी बर्थडे आहे। माझा फ्रेंड आहे सुनील अनिल, तुम्ही गेल्या याच्यामध्ये पण व्हिडिओ बघितले असाल। तर त्यांच्या वडिलांच्या 60वी आहे, ते सेलिब्रेशन करणार आहे। हा आहे शिशु हॉल परेलला, लोअर परेल आणि परेल। तर आता सगळे आलेत पाहुणे, तर आता आम्ही फोटोशूट प्लस व्हिडिओ शूट करायला नेहा फोटोग्राफ तयारी झाली आहे। काकांचा बर्थडे काका काकींचा फोटोशूट चाललाय। तर आता एंट्री झाली आहे काकांची। तर आता आम्ही चाललो आहे, पुढचे कार्यक्रम चालू होणार आहे। इव्हेंट प्रोग्राम्स ठेवलेत, गेम्स ठेवलेत, तर ते आम्ही कॅप्चर करायला चाललो आहे। चला आता स्टार्ट होतात आहे। मी सांगितलं मोठं बोल तू मोठा आहेस, तू छोटा आहेस, तू या बाजूला। तुमच्या दोघींमध्ये मोठं बोल आहे, तुम्ही छोटे आहात, तुम्ही या बाजूला। तुम्हाला पकडून 8 जण म्हणजे 6 जण आणि तुमच्या ग्रुपमध्ये 6 जण। तुम्हाला धावत जायचं आणि कोणालाही ग्रुपमध्ये जॉईन करायचं आणि ते खाली आणून उभं करायचं। ठीक आहे, रेडी? युअर टाइम स्टार्ट नाउ। अजून क्या? मी तुम्हाला काही वस्तू आणायला सांगणार आहे, त्या वस्तू तुम्ही घेऊन यायच्या। ठीक आहे, 500 रुपीची नोट। लवकर 1 2 3 गो फास्ट। दोघांनी 500 रुपीची नोट घेऊन यायची। ठीक आहे, त्याच्या दोघं एवढी तिकीट तुम्ही किती द्या? ओके, वेट आले आहे नोट आला। अरे तुझ्या मागेच आहे। ओके, तू धावत जायचंय आणि बांगडे घेऊन यायचे। बांगडी एखादी बांगडी। ओके, मागेच आहे, मागेच खाली 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 पाहिजे, एम्प्टी ग्लास। हा पिऊन टाक। तू धावा जाऊन बॉटल घेऊन यायची। तू धावा जाऊन लेमन घेऊन यायचं, लिंबू। गो गो गो। मी रिक्वेस्ट करत नाही, तुम्ही जाऊन लिपस्टिक घेऊन यायची। 1 2 3 गो फास्ट। टास्क एकदम सिंपल आहे। सॉन्ग प्ले होणार आहे। सॉन्ग मध्ये ह्या ज्या वस्तू आहेत त्या एखाद्या वस्तूचं नाव असणार आहे, ते ओळखायचंय आणि ती वस्तू प्रॉपर उचलायची। दोघांपैकी जो फर्स्ट उचलेल, जो 2 3 म्युझिक। क्या बात आहे। 1 2 3 म्युझिक। 2 3 म्युझिक। Wait. Point goes to team B. 0 point वर आधी तुम्ही तर हात टाकला मध्ये. Okay. Next. Wait, ठीक आहे, आवाज तुम्ही करायचा. Okay, ठीक आहे.
कुछ भी नहीं है। बरं, लक्ष आहे म्हणजे लक्ष आहे तुमच्या गाण्याकडे। लहानाचे मोठे होऊन सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आणि त्याच आनंदवाडीमध्ये राहून हा तुमच्यासारखा गोतावळा हा सगळेच वगैरे नातेवाईक जपणारे असे माझे मित्र दिनेश मोकळ यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। वतीने स्थानिक नगरसेविका पुष्पाताई कोडीमामी यांच्या वतीने आणि समस्त वडाळ्यातील जनतेच्या वतीने, समस्त गायकवाड कुटुंबाच्या वतीने आणि इथे आलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीने मी आपले खूप खूप स्वागत करतो, हार्दिक आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील उज्ज्वल आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। जय भीम, जय महाराष्ट्र, धन्यवाद, नमो बुद्ध। मामाकडे यायचो तर मामा आमचा स्टॉलवर असायचा तेव्हा भुर्जी पावचा धंदा लावतो आणि भुर्जी पावचा धंदा लावताना आम्ही मामाकडे वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती का, त्या भुर्जीमध्ये कांदा आहे की नाही हे आम्हाला कळत नव्हतं, कारण तो कांदा एवढा बारीक कापायचा की त्या भुर्जीमध्ये कांदा दिसत नाही। आता हे आम्ही म्हणजे आमच्या पूर्ण रिलेटिव्ह मध्ये आम्ही आता पण नाव काढतो की भुर्जी खावी तर आमच्या मामाच्या। छोटी बहीण बेबी लहान होती, त्यांचं संगोपन, कारण मोठे बंधूंचे छत्र गेलं, आई वडील गेले, तर ह्या मुलांनी म्हणजे माझा भाचा याचा मला खरोखर सार्थ अभिमान वाटतो। त्यानंतर त्यांनी त्याच्या भावाच्या मुलांची लग्न केली, म्हणजे 2 मुली आणि 1 मुलगा, नंतर स्वतःच्या मुलांची 2 लग्न केली आणि त्यांना ज्योत्स्नाताई मोकळ म्हणजे दिनेश काकांच्या मोठ्या बंधूंच्या मिसेस। ते दीर होते, पण ते दीर असे ना म्हटले की भावाचे पोर आहेत ह्याला कसं बघू, का बहीण माझी अशी ना म्हटली काय दीराचे पोर आहेत यांचं कसं बघू, असे कधीच बोलले नाही। त्याच्यानंतर मला 3 मुलांचे लग्न केले, पहिल्या 2 मुलींचं केलं 15-15 दिवसांनी, 21 झालं 7 मेला, 21 झालं 28 मेला, 15-15 लग्न केलं आणि ताट वाटीचं जेवण हॉल घेऊन त्या दोघींची लग्न केलं। 3ऱ्या मुलाचं केलं, ते बी हॉल घेऊन ताट वाटीचं जेवण करून लग्न केलं। काका असं बघत नाही का जावं का पोरी काय खायला प्यायला सगळं काय आणतात त्यांना सगळं। खरं म्हणजे काका म्हणजे आपल्या सर्वांसाठीच आता जितकेही हॉलमध्ये आहेत सर्वांसाठी एक आदर्श निर्माण झाले, मला तरी असं वाटतंय। एकदा खरं सगळ्यात खूप खूप तुम्हाला मी काय बोलू म्हणजे समजत नाहीये, मला खूपच छान। डिसेंबरमध्ये पप्पा खूप आजारी होते आणि ऍडमिट होते, तेव्हा दवाखान्यातून फोन आला की पप्पा ऑफ झाले, पप्पाला आणणार, तर आम्ही दोघी बहिणी, आमचे काका आले समोर आणि आम्हाला कळलं। तो क्षण मला असं वाटतं की त्यावेळेस आम्ही दोघी बहिणी त्यांच्या गळ्याकडून खूप रडलो त्यावेळेस, पण त्यावेळेस काकांनी आम्हाला जी मायेची कवळी, जी मायेची पाझर दिली ती ते आतापर्यंत देत आहे आणि अजूनही देत राहतात। आणि प्लस एक असं म्हणायचंय की जे आज आम्ही सगळे एकत्र आहोत, भाऊ बहिणा म्हणा सगळे और जेवढे आम्ही एकत्र आहोत ना, ती त्याची संस्कार आणि त्याची शिकवण आहे आम्हाला। मुंबई शहरात आल्यापासून जे मी आजपर्यंत घडलो ना, यांच्या आशीर्वादानेच घडलो। तेव्हा आम्ही ह्या वाढदिवसाची प्लॅनिंग तसे 2 महिन्या अगोदरपासून सगळेच करतात, म्हणजे हसीना म्हणा, गुड्डी म्हणा, यांच्या ऑल फॅमिलीज मध्ये माझी मिसेस अनिता, त्या वाढदिवसाला एक सरप्राईज पार्टी म्हणून करायचीच होती आणि ते छानपैकी झाल्या। एकीने या ग्रुपमध्ये उभे राहा, एकीने त्या ग्रुपमध्ये उभे राहायचं।
ओके, तुमच्याकडे काही सेकंड्स आहेत. त्या सेकंड्स मध्ये जाऊन तुमच्या टीम मध्ये लोकांना जमा करायचंय. तुम्ही दोघांनी नाही उठायचंय. तुम्ही दोघांनी 10, 9, 8, 7, 6, 5, 4. तुम्ही जी पण वस्तू आणाल त्या वस्तूची जी जागा असते ती वस्तू तिथेच चालली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आणली आहे पर्स, तर पर्स यांच्या खांद्यावरच द्यायची. जर तुम्ही आणली आहे टिकली तर यांच्या कपाळालाच लावायची. जर तुम्ही आणली लिपस्टिक त्यांच्या ओठालाच लागली पाहिजे. तर तुम्ही आणली ओढणी त्यांच्या गळ्यातच गेली पाहिजे. आता तुमच्याकडे आहे काहीही वस्तू आणू शकता. इव्हन तुम्ही मंगळसूत्र पण आणून घालू शकता. आज वेळ तुमच्याकडे आहे. एकदम नटवून काढायचं आहे. क्या बात आहे. किसकी पाहिजे लिपस्टिक? लेडीज चप्पल पाहिजे. लेडीज चप्पल पण घालू शकता तुम्ही. क्लिप लावलाय का? क्लिप लावलाय? ओके, लास्ट 10 सेकंड. ओके, आता आपल्या ब्युटीज करणार आहे कॅटवॉक. क्या बात आहे. माझी जागा फ्री करायची पटकन. माझी जागा फ्री करायची. थोडंसं वाढायला इच्छा आणि हो. लावली का लिपस्टिक? लावली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बापरे. 11, 12. वेट सगळे बोल जरा. 1 मिनिट. 13, 14, 15, 16, 17, 18, 20. क्या बात है. 21. ओके, जोरदार टाळ्या पाहिजे आधीसाठी. सोबत आलेल्या मान्यवरांना विनंती आहे, जर कोण मुलगा असेल तर बघा. ओके.
संगीता दिनेश मोकळ, दिनेश आनंद मोकळ. त्यांचा होता आज वाढदिवस 60वा. तापस स्वभाव नाही करायला टाइमच भेटत नाही, तर भांडण कुठं करणार. त्याच्यामुळे ते आज झालं, करून दाखवलं पोरांनी काहीतरी. कसं वाटतं म्हणजे पप्पांची इच्छा पुरी अशी झाली त्यांची. त्यांना सांगितलं नव्हतं आम्ही बर्थडे करतो 60 म्हणून, त्यांना सरप्राईज दिलं मुलांनी. माझं नाव स्मिता सुनील मोकळ, माझे सासरे दिनेश मोकळ. तर आज त्यांचा 60वा वाढदिवस साजरे केला. पण खूप माया लावतात वगैरे, आणि माझ्याशी तर ते जास्त फ्रेंडली राहतात. म्हणजे मी त्यांना कधी तरी फोन करत राहते, आणि खूप चांगले राहतात माझ्याशी, एकदम फ्रेंडली राहतात. ते मला खूप आवडतं की माझे सासरे माझ्याशी फ्रेंडली राहतात म्हणून. आणि आज त्यांचं खरंच खूप अभिमान वाटतं की त्यांनी आज सगळ्यांना जोडून ठेवलं आहे. आणि आज त्यांच्या घरामध्ये मी प्रवेश पण केला आहे. मला खूप बरं वाटलं की मी ह्या परिवारामध्ये आहे. माझं नाव सोनाली अनिल मोकळ. पोरीसारखं सांभाळलं मला, आणि माझ्या पोरांना पण असं खूप जीव लावतात. 60वा बड्डे म्हणजे पप्पांचा एक आठवण म्हणून डोळ्यात पाणी आलं. ते सगळं बघून, मोठी फॅमिली बघून सगळे एकत्र आले, खूप बरं वाटलं. आज आमच्या काकांचा 60वा वाढदिवस होता, आणि तो आम्ही सर्वांनी मिळून आज ह्या ठिकाणी BST क्वार्टर्स ह्या ठिकाणी आम्ही तो साजरा केला. खूप छान वाटलं की सगळे पाहुणे आले, ज्यांची अपेक्षा नव्हती का जे येतील, जुने रहिवासी म्हणा किंवा जुने पाहुणे म्हणा. खूप दिवसांनी अशी भेटगाठ झाली बड्डेच्या निमित्ताने. आणि हा कार्यक्रम आपण खूप दिवस झाले डिसाईड करत होतो. कार्यक्रम ऍक्च्युली आम्ही दोन महिने झाले आमचं नाही का चालू होतं की कसं करायचं, काय करायचं. सगळ्यांची धावपळ, म्हणजे नाही का हॉलपासून, कपड्यांपासून, खरेदीपासून, म्हणजे जे नाही एखादं असं म्हणतात ना की मोठा सोहळा घरात, तसं आम्ही काकांचं नाही कसं असं एक इमॅजिन केलं की नाही का ह्यावेळेस त्यांना काहीतरी द्यायचं, रिमेंबर काहीतरी मुवमेंट द्यायची. तर मग आम्ही असं नाही का सगळे भावंड, 5 आम्ही भावंड असं मिळून बसून प्रत्येकाने विचार मांडून की कसं करायचं, काय करायचं. मग कोणी आयडिया दिली हॉलची, कोणी जेवणाची, कोणी सरप्राईज किंवा ते पावलं करणं, त्यांची जर्नी दाखवणं, ते आम्ही केलं. खूप अशा काही गोष्टी आहेत की ज्या आम्ही 5-6 भावंडांनी मिळून केले. काकांचे 2 मुलं झाले असतील, आम्ही 3 भावंड झाले असतील. आणि काय झालं त्याच्यामध्ये ही मुलुंडला होती, मी वडाळ्याला राहत होते पण मी कल्याणला गेले. पण एकखट्टी बसणं नव्हतं, पण कॉन्टॅक्ट आमचे सारखे होते. त्याच्यासाठी आम्ही खास ग्रुप खोलला काकांचा 60वा वाढदिवस म्हणून. त्याच्यामध्ये आम्ही सारखे आमचे मेसेज राहायचे की कसं करायचं आहे, काय करायचं आहे, हा बजेट करायचा आहे, तो बजेट काढायचा आहे. म्हणजे खूप बारीक सारीक विषय होते की करायचं आहे पण छान करायचं आहे. असं कोणाला तरी असं वाटलं पाहिजे की नाही हां खरंच खूप छान कार्यक्रम झाला. आणि कार्यक्रम मुळात तसा झाला पण. खरंच आम्ही मेसेज जेव्हा आज आम्ही इथं उभे आहोत हे काकांमुळे. कारण की माझे वडील गेल्याच्या नंतर त्यांनी वडिलांपेक्षाही जास्त प्रेम त्यांनी आम्हाला दिलं आहे आज ह्या लेवलला. आज त्यांनी त्यांच्या मुलांसाठी जेवढं नाही केलं तेवढं आमच्यासाठी केलं. त्यांनी त्यांच्या मुलांच्या आमची लग्न करून दिली, आम्हाला आज पायांवरती उभं केलं, आम्हाला चांगले म्हणजे स्टेबल केलं प्रत्येकाला, भावाला म्हणा की आम्हाला दोघींना म्हणा. आज ती तिच्या संसारात सुखी आहे, मी माझ्या संसारात आणि अजूनही ते आम्हाला अजूनही आम्हाला काय लागलं बिगलं काही असो, म्हणजे कुठे आम्हाला कमी पडलं काय असो, कुठे काही असो, ते पटकन असे उभे असतात पाठीशी नेहमी की हा हे असे हात तसं हे असं करतात तसं करतात. म्हणजे कधी त्यांनी जो मायेचा हात आहे वडिलांचा तो त्यांनी अजूनही काढला, ते काढणार पण सतीश आहे. मी आहे इकडचा 3rd जनरेशन. आज माझ्या आजोबांचा 60th बर्थडे होता, तर आज आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मजा आली. आणि माझा एक्सपिरियन्स असा होता जेव्हा मी माझ्या आजोबांच्या घरी येतो ना, म्हणजे पहिलं ते म्हणजे माझा फेवरेट डिश आहे ढोकळा, पहिलं ते आणता आणि जेवायला बोलवतात ते आम्ही लय एन्जॉय करते तिकडे जाऊन. नंतर त्यांच्या पेपरच्या स्टॉलवर जायचं, त्यांची हेल्प करायची, घरात बसायचं. आम्ही सगळे भाऊ बहिणी सगळे एकत्र आलो, आज खूप मजा केली. नंतर डान्स गेम्स लय काय काय केलं.
मला त्यांच्यासोबत लय चांगला आवडतं जर्नी आहे. आणि आईसुद्धा, आईसोबत पण लिटरली मी तेव्हा येतो ना, सगळ्यात पहिलं मला ते तिकडे न्यूजपेपरच्या दुकानावरती दिसता येईल ना मी कधी, आणि मला थांबवतो या तिकडून काय काय ते चालतं. नंतर मी घरी येतो, काय पण असून दे, नंतर त्यांची हेल्प करतो कधी कधी असलं तर. आणि खूप एक्सपेन्सिव्ह आता आठवत नाही. थँक्यू 60th बर्थडे अँड थँक्यू त्यांना, कारण की खूप हेल्प केली त्यांनी माझी. मम्मी थांबून नाही द्यायची तेव्हा बाबा बोलायचे मग पप्पाला मला थांबून द्यायला वळायला, नाहीतर मी जास्त दिवस नाही राहत कारण की मी लय मस्ती करतो इकडं. थँक्यू. नाव दिनेश आनंद मोकळ. आज माझा 7वा वाढदिवस होता. त्या कार्यक्रमाला आलेले पाहुणे बघून मला एकदम खूप 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 चांगलं बरं वाटलं. आणि असं मला वाटत नव्हतं की मी माझा कार्यक्रम एवढा चांगला होईल, एवढे चांगले माणसं येतील, चांगला होईल. आज जे केलं आहे हे माझ्या मुलांनी केलेलं आहे. आज त्यांनी मला कळून दिलंच नाही मला असं की हा कार्यक्रम आहे म्हणून. त्यांनी मला एक प्रकारे सरप्राईज म्हणून दिलं. म्हणजे खूप चांगलं वाटतं एकदम. म्हणजे मला असं आठवणीत राहणार ते असे घेऊ होते. हालाकीमध्ये दिवस काढले होते. हालाकी दिवस काढून आज ह्या याच्यावर आलेलं आहे. खूप कष्ट केले मी. कष्ट असे केले की वयाच्या मी 13व्या वर्षी 100 किलोची गोणी उचलली रेशन दुकानामध्ये. तेव्हा मला पगार होता 6 रुपये रोज. 6 रुपये रोजामध्ये मी दुकानात कामाला होतो. कारण परिस्थिती माझी हालाकीची होती. आईवडील, मी काहीतरी 8-9 वर्षाचा असेल तेव्हा आईवडील गेले. मग आम्ही 4 भाव आम्ही. तर त्याचा भाव पण असे होते, एक होता चांगला, तर 2 असे होते. आणि बहीण आणि लास्ट नंबर भाव माझा एकदम बारीक होता. एकदम बारीक म्हणजे त्यांना कळत पण नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आमचे आईवडील गेले. त्याच्यामध्ये नंतर मग आम्ही लोकांनी मेहनत केली. आमचं जी वास्तू आहे ती वास्तू अशी होती, म्हणजे आईवडिलांनी म्हणजे काही नव्हता. म्हणजे रस्त्यावरचा फाळ कसा असतो तंबू, त्या पद्धतीचं घर होतं आमचं. त्याच्यामध्ये आम्ही राहायचो. पुरून पाऊस पडायचा, अंगावर पांघरायला कपडे नसायचे. प्लॅस्टिकचा कागद घेऊन आम्ही त्या बहीण भाऊ आम्ही त्या कागदामध्ये झोपायचो. एवढ्या हालाकीत आम्ही दिवस काढले. पण जिद्द हे नाही केले. जिद्द आम्ही बाळगून राहिलो. आम्ही मेहनत केली आणि हे जे काय आहे शून्यातून विश्व निर्माण केलं. पण कोणत्याही एवढी आमची हालाकीची होती. एक गल्ली सोडली तर मावशी होती. वडाळा ते नायगाव करायला जास्त लांब नव्हतं. तिथं आमची आजी होती, आजोबा होते. पण कधी त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही. जे काय ते आम्ही वयाच्या काहीतरी मला वाटतं 10-11 वर्षाचा असेल मी. आणि माझी भाव वडाळा ते प्लाझाच्या पाठीवर भाजी मार्केट आहे. त्या भाजी मार्केटमध्ये आम्ही मोठ्या पिशव्या घेऊन जायचो. गाड्या उभ्या राहायच्या, त्या गाड्यांखाली उभं बसायचो. एक भाजी पडली अशा त्या भाज्या गोळा करायचो. त्या मार्केटमध्ये फिरायचो, त्या पडलेल्या भाज्या उचलायचो आणि घरी तिथून वापस चालत यायचो. चालत यायचो एवढं वजन घेऊन आम्ही यायचो. आणि मग ते आणायच्या भाज्या, चिरलेली भाज्या असल्या साईडला लागायच्या, कापायच्या, मात्याला रॉकेल नसायचं. मग त्या भाज्या ठेवायच्या आणि मग बीपीटी कॉलनीमध्ये ब्रिडिंगच्या पाठी जायचो. नारळाच्या करोट्या त्या गोळ्या करून आणायच्या. मग ते पेटून तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर तेल नाही, असं मग ती भाज्या अशाच उकळायच्या. आणि त्या भाज्या मग आम्ही खाऊन दिवस काढलेले. रेशन दुकानात कामाला होतो. 6 रुपये रोज होता. त्याच्यामध्ये एवढं तर भागायचं नाही. मग दुकान बंद केल्यानंतर झाडू मारायचं. खाली जर पडलेलं राशन ते घ्यायचं, गोळा करायचं, घरी आणून ते साफ करायचं. आणि मग ते काय गहू तांदूळ कसं असं ते आपलं ते शिजून खायचं. त्याच्यामध्ये
हे दगडं असायचे हे असायचे, पण ते शिजवल्यानंतर वरचं आपलं घ्यायचं आणि ते खाऊन आम्ही दिवस काढलेले. आणि आज या काही लाईट असेल. तुमचे मित्रमंडळी आली तर तुम्हाला कसं वाटतं? मित्रमंडळ आले म्हणजे मला खूप बरं वाटलं. मला वाटत नव्हतं की येणार म्हणून, पण ते आले माझे मित्रमंडळ आले, जे न येणारे ते याला आले. ते त्याला खूप बरं वाटलं. आणि त्यांना माहिती होतं ना की कसे दिवस काढले ते, म्हणून ते आले. आणि आजच्या पिढीला तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? आजच्या पिढीला हेच की बाबांनो व्यवस्थित राहा, व्यवस्थित हे करा. काय पैसा असला तर सगळं आहे, नाही तर काही नाही. हे आजकालचे पोरं एवढे मुलं ते काय खातात, काय हे करतात, ते बरं नाही. तर जपा, जीवाला जपा. जे काय कमावतात थोडंफार राखून ठेवा, पुढं तुम्हाला कामं येईल. फॅमिलीबद्दल बोलायचं तर आता तसं बघायला तर आम्ही मेन म्हणजे 2 भाऊ होतो. एक वारला आणि मी. बाकीचा एक आहे, तो आता आला नाही, तो बाहेर गेलेला आहे. तो लहान होता. तर भाव वारला, तो पण तसा हातभार होता. नंतर मग काय अल्पशा आजाराने त्याचं पण निधन झाल्यानंतर मग हे सगळं अंगावर पडलं. आता काय केलं तर भावाची मुलं आहेत, भावचं आहे, त्यांना टाकून कसं चालणार? हां. आणि त्याला माहिती होतं हा भाऊ मला हे करणार नाही. आज मी मुलांना शिकवलं, भावाच्या मुलांना शिकवलं, त्यांचे लग्न कार्य करून दिले. हे माझं कर्तव्य होतं, ते कर्तव्य मी माझं पाडतो. आता त्याचं त्यांच्या संग आम्ही एकत्र राहिलेलो आहे. आता इथून पुढच्या पिढींना जे आहेत, नातू आहेत, मुली आहेत, आता मुली आहेत, आता मुलं आहेत, जावई आहेत, त्यांना एक मग सांगणं आहे की बाबा आता मी केलं, मी सगळ्यांना एकट्ठी करून केलं, तसं तुम्ही पुढे याच्या पुढे तुम्ही पण एकोप्याने राहा, एका विचारांना एका याने राहा. तुम्ही स्नेहा मॅडम, तुम्ही आलात, भाऊ तुम्ही आलात, त्याच्यामुळे इतकं छान वाटलं आम्हाला. आणि तुम्ही इतकं छानपणे ते फोटो वगैरे काढले, आमचे व्हिडिओ शूट केले. आणि अप्रतिम असतात ते. आणि तुम्हाला दर टायमाला आम्ही बोलवतो, कारण की आम्हाला तुमची संगत खूप आवडते. कारण की तुम्ही हसून कळून पण आमच्यासोबत राहता. म्हणजे एक कसं असतं की आपण ठरवतो म्हणा, किंवा तुम्हाला आम्ही बोलवतो की काय काय लोकांची कशी चिडचिड होते, बाबा वेळ लिहाला हे करा, तसं तुमच्या लोकांचं नसतं की हा घरच्यासारखं तुम्ही राहता ना, म्हणून आम्हाला खूप आवडते या गोष्टी. आणि इव्हेंट पूर्ण संपलेला आहे, बर्थडे झालेला आहे, केक कटिंग सगळं, जेवण पण झालो आम्ही. आता पॅकअप झालेला आहे. आता आम्ही निघतोय घरी. तर आहे सुनील अनिल गेलाय जरा कामाने, त्यामुळे सुनीलशी बोलू. कसं वाटलं? खूप छान वाटलं. असं तुम्ही येत राहा आमच्या इव्हेंटला. आमच्या काय मला तुमच्याकडे गेलं खूप प्रत्येक जे बी आमचं असेल घरातलं ते तुम्ही पिक करा. थँक्यू. चला बाय. जावा. मिस्टर मिसेस नेहा अभी ह्या चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.